आज आपण इन्स्टंट रव्याचे पापड कसे बनवायचे ते बघूयात। हे पापड बनवताना यामध्ये एकही थेंब तेलाचा वापर न केल्यामुळे बरेच दिवसपर्यंत स्टोअर केले तरी सुद्धा यामधून अजिबात स्मेल येत नाही आणि क्रॅक्स येऊन तुटत सुद्धा नाही। त्यासाठी इथे मी 1 कप जाड असलेला रवा घेतला आहे। यालाच सुजी सुद्धा म्हणतात। तुम्ही बारीक असलेला रवा सुद्धा घेऊ शकता। आता पहिल्यांदा हे मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा घातल्यानंतर यामध्ये 1 चमचा मैदा घाला। इथे आपण रव्याचे इन्स्टंट पापड बनवत आहोत, त्यासाठी पापडांना व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी मैदा घालणे आवश्यक आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घाला। वाळवणाचा कोणताही पदार्थ बनवताना त्यामध्ये मिठाचे प्रमाण थोडे कमीच घाला आणि आता हे मिक्सर मधून ग्राइंड करून घ्या। तुम्ही जर बारीक असलेला रवा घेत असणार तर त्यासाठी सुद्धा हीच प्रोसेस करून घ्या। आणि हे बघा, रव्याचे दाणे अजिबात दिसायला नकोत अशा प्रकारे छान बारीक अशी पावडर करून घ्या। आता ह्या पिठाचे आपल्याला पातळ असे बॅटर तयार करून घ्यायचे आहे। परंतु हे बॅटर जास्त पातळ व्हायला नको, यासाठी यामध्ये एका वेळेस पाणी न घालता गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून मिक्सर मधून फिरवून घ्या। आणि हे बघा, अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्या। नंतर एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ते पाणी सुद्धा यामध्ये घाला। पाणी घातल्यानंतर एकदा छान मिक्स करून घ्या। आणि इथे बॅटरची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची ते बघा। चमच्याने धार सोडून बघितल्यानंतर ती अशा प्रकारे एकसारखी पडायला हवी आणि तुम्ही बघू शकता चमच्याला सुद्धा बॅटरची छान कोटिंग झालेली आहे आणि आपण जर यावरून बोट फिरवलं तर छान अशी रेषा उमटत आहे। बॅटरची ही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। यासाठी मला यामध्ये 1 कप रव्यासाठी 1 कपापेक्षा थोडे जास्त पाणी घालावे लागले, परंतु पाण्याचे हे प्रमाण तुम्ही कोणता रवा घेतला आहे त्याच्या प्रकारानुसार थोडे कमी जास्त होऊ शकते। आणि आता हे पापड थोडे स्पायसी आणि टेस्टी होण्यासाठी यामध्ये मी थोडी कढीपत्त्याची पाने बारीक चिरून घालत आहे आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातले आहे। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार जिरे, हिरव्या मिरच्या, काळी मिरी, तीळ आणि कोथिंबीर सुद्धा घालू शकता। घातलेले मसाले मिक्स करून घेतल्यानंतर पापड बनवण्यासाठी बॅटर तयार आहे। आता ह्या स्टेजला बॅटर थोडं टेस्ट करून बघा आणि मीठ जर कमी वाटत असेल तर थोडं घालू शकता। आता हे तयार बॅटर 10 मिनिटे सेट होण्यासाठी ठेवून द्या। नंतर इथे मी पापड बनवण्यासाठी टिफिनच्या वर असलेले झाकण घेतले आहे किंवा तुम्ही अशा प्रकारचे प्लेट सुद्धा घेऊ शकता। प्लेटवर बॅटर घालण्याआधी एकदा छान मिक्स करून घ्या। प्लेटला अजिबात एकही थेंब तेल लावायचं नाही। नंतर यावर थोडं बॅटर घालून अशा प्रकारे सर्व बाजूने एकसारखं पसरवून घ्या। उरलेले प्लेट सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून ठेवा। नंतर इथे मी पापड वाफवून घेण्यासाठी 1 कढई घेतली आहे आणि यामध्ये 1 स्टँड ठेवला आहे। आता यामध्ये 2 ग्लास पाणी घाला आणि भांड्याला पाण्याचे डाग पडू नये यासाठी कापलेला छोटासा लिंबू घाला आणि झाकण ठेवून मोठ्या गॅसवर पाण्याला छान उकळी येऊ द्या। पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवा आणि आता स्टँडवर बॅटर घातलेले प्लेट ठेवा। झाकण ठेवून मीडियम टू हाय फ्लेमवरच हे पापड वाफवून घ्या। अर्ध्या मिनिटाच्या आतमध्येच हे पापड छान वाफवले जातात। पापड जर व्यवस्थित शिजला असेल तर झाकण काढल्यानंतर लगेच पापडाच्या वर हलकेसे बबल्स दिसतात आणि बॅटर सुद्धा अशा प्रकारे छान ट्रान्सपरंट होते। आता हे वाफवलेले पापड प्लेट मधून काढायचे आहेत। त्यासाठी एका खोलगट भांड्यामध्ये प्लेट पूर्णपणे बुडेल एवढे पाणी घ्या आणि हे पाणी फ्रीज मधील थंडगार किंवा गरम सुद्धा घेऊ नका, रूम टेम्परेचर मधीलच साधं पाणी घ्या आणि गरम असतानाच लगेच हे प्लेट पाण्यामध्ये घाला आणि आता साधारण 1 ते 2 मिनिटे पाण्यामध्ये पूर्णपणे थंड होऊ द्या। नंतर अशा प्रकारे प्लेट मधील सर्व पाणी आधी काढून घ्या आणि नंतर सुरीने अशा प्रकारे सर्व कडा मोकळ्या करून घ्या। प्लेटला अजिबात तेल न लावता सुद्धा पापड पटकन निघतो। हे पापड प्लेट मधून काढताना हातांना चिकटत असतील तर हात पाण्याने ओला करा, पापड अजिबात चिकटणार नाही। आणि जर प्लेट मधून व्यवस्थित निघत नसतील तर प्लेटला पुन्हा पाण्यामध्ये ठेवून अशा प्रकारे काढून घ्या। पाण्यामध्ये हे पापड पटकन निघतात। नंतर थोड्या जाड असलेल्या प्लास्टिक पेपरवर वाळत घाला। दुसऱ्यांदा सुद्धा प्लेटवर बॅटर घालण्याआधी अजिबात तेल लावण्याची गरज नाही। तर तुम्हाला वाटल्यास हे प्लेट स्वच्छ धुवून यामध्ये एक्स्ट्रा असलेलं सर्व पाणी आधी काढून घ्या
आणि आधी सांगितल्याप्रमाणेच पापड वाफवून घ्या। हे पापड बनवताना अजिबात बिघडू नयेत यासाठी मीडियम टू हाय फ्लेमवरच पापड वाफवून घ्या। आणि हे पापड व्यवस्थित शिजले की नाही हे ओळखण्यासाठी झाकण काढल्यानंतर बॅटर ट्रान्सपरंट झालं नसेल किंवा हलके व्हाईट स्पॉट दिसत असतील तर झाकण ठेवून आणखी थोडं वाफवून घ्या। पापड वाफवून घेतल्यानंतर लगेच पाण्यामध्ये घाला। पाण्यामध्ये लगेच घातल्याने पापडांची कुकिंग प्रोसेस बंद होते आणि ते ड्राय होत नाही आणि यामुळेच पापड न फाटता किंवा न तुटता प्लेटमधून अलगद निघतो। आणि तुम्हाला जर मोठ्या आकाराचे पापड हवे असतील तर अशा प्रकारच्या मोठ्या असलेल्या प्लेटमध्ये परंतु त्याच पद्धतीने सर्व पापड तयार करून घ्या। आणि जर पापड काढण्यासाठी भांड्यामध्ये घेतलेलं पाणी गरम झालं असेल तर ते पाणी बदलून दुसरं पाणी घ्या। असे केल्याने पापड व्यवस्थित आणि पटकन निघतात। आणि हे पापड सुद्धा अगदी त्याच पद्धतीने प्लेटमधून काढून घ्या आणि नंतर 2 दिवस कडक उन्हामध्ये छान वाळवून घ्या। बघा, वाळवून घेतल्यानंतर सुद्धा पापड किती ट्रान्सपरंट आणि छान पातळ सुद्धा दिसत आहेत। आता हे पापड तळण्यासाठी मोठ्या गॅसवर तेल छान गरम करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करा आणि नंतर पापड तळून घ्या। हे पापड बनवताना अजिबात तेलाचा वापर न केल्यामुळे 2 वर्षापेक्षाही जास्त दिवसपर्यंत स्टोअर करता येतात। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच काहीशा नवीन रेसिपी सोबत आपण लवकरच भेटूयात।